राम मंदिरात झालेल्या कथित चोरीच्या निषेधार्थ भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी भिवंडीतील मुरलीधर कंपाऊंड, कल्याण रोड शिव मंदिर या ठिकाणी भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले होते। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक शिवमंदिरात प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यानंतर काँग्रेस नेत्यांनी या घटनेविरोधात तीव्र निषेध केला। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी न्यायाची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत घोषणाबाजी केली। या कार्यक्रमात माजी खासदार सुरेश टावरे, भिवंडी शहर काँग्रेस अध्यक्ष आबिद मनसब खान, स्थानिक नगरसेवक प्रशांत लाड, मनोज श्रीवास्तव, अशोक पाटोले, सागर मास्टर, गुड्डू भाई, असलम भाई, अझहर भाई आणि इतर अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाच्या समारोपानंतर नेते आणि कार्यकर्ते शांतीनगर पोलीस ठाण्यात पोहोचून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एक निवेदन सादर करून त्वरित तपास तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। काँग्रेस नेत्यांनी सांगितले की धार्मिक स्थळांवरील चोरीच्या घटना हा समाजाच्या श्रद्धेवर थेट हल्ला आहे। अशा प्रकरणांमध्ये पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने विनाविलंब कठोर कारवाई करावी। निवेदन सादर केल्यानंतर नेत्यांनी प्रशासनाकडून लवकरच कारवाईची आशा व्यक्त केली आणि कार्यक्रम शांततेत संपन्न झाला। जे घपला झालेला आहे, चोरी झालेली आहे, त्या निषेधार्थ आम्ही भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने हे अभियान, हे सत्याग्रह ठेवलेला होता। आज हा सत्याग्रह सफल झालेला आहे आणि सर्व समाजाच्या सर्व स्तरावरून याचा निषेध होत आहे आणि ज्या लोकांनी हे श्रद्धेवर डाका टाकलेला, श्रद्धेवर ज्यांनी लोकांच्या श्रद्धेवर लूट केलेली आहे, त्यांच्या निषेधार्थ हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आदरणीय श्री सत्तार साहेब अध्यक्ष, आमचे प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम ठेवलेला आहे। हा कार्यक्रम आम्ही याचा निषेध करण्यासाठी ठेवला। आज मुरलीधर मंदिर शिव मंदिर येथे आमचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या आदेशानुसार आणि आमच्या भिवंडी शहराचे अध्यक्ष आबिद भाई मनसूर खान यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेला आहे आणि हा प्रथम कार्यक्रम मला दिलेला आहे। तर मी यासाठी हा कार्यक्रम नियोजन करताना एकच गोष्ट बघितली की या देशावरती घाला घालणाऱ्या लोकांवरती हा आरोप झालेला आहे, आरोप नाही, हा चोरी झालेला आणि त्याच्यावरती FIR दाखल करण्यासाठी आम्ही आजपासून सुरुवात करणार। हा अभियान सत्याग्रह अभियान जो अहिंसेच्या मार्गावरून आम्ही जाणार आहोत, खूप शांततेच्या मार्गावरून जाणार आहोत। आम्हाला या देशाच्या या राजकारण्यांकडनं त्या आरोपींवरती काय शिक्षा होते, कठोर कारवाई काय होते, जोपर्यंत त्यांच्या कारवाई होत नाही आमच्या काँग्रेस पक्षाचं आंदोलन असाच चालू आम्ही ठेवणार आहोत। धन्यवाद। ये सत्याग्रह जो राम मंदिर में लूट हुई, उनके बुद्धि को भगवान उनको सद्बुद्धि दे, इसलिए हमने मंदिर में प्रार्थना किया और आगे इस तरह की घटना न घटे और चोरों को कड़ी से कड़ी सजा मिले और चोरों के सरदार को भी सजा मिले। इसलिए अब हम जाके पुलिस स्टेशन में FIR करेंगे। जो राम मंदिर में चोरी हुई है, यानी देश की जनता की जो भावनाएं है उसकी चोरी की है और उसे ये भाजपा सरकार दबाने की कोशिश कर रहे हैं। इसीलिए आज हम लोग यहाँ पर जमे, पूरे महाराष्ट्र में आंदोलन शुरू है ताकि उनके ऊपर FIR दाखिल हो। इसीलिए क्योंकि इससे पहले भाजपा वाले वोट चोरी करते थे, अभी जनता के इस दान दिए हुए पैसे को भी चोरी कर रहे हैं। ये बड़ी खेद की बात है। इतना ही को